राज्य ऊर्जा संवर्धन धोरण 2017 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले। या धोरणामुळे ऊर्जा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या 8000 नव्या संधी निर्माण होणार आहेत। ऊर्जा बचत, संवर्धन आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर ही मुख्य उद्दिष्ट ठेवून हे धोरण तयार करण्यात आले आहे। पुढील 5 वर्षात विविध क्षेत्रात हे धोरण राबवून 6979 दशलक्ष युनिट्स म्हणजे सुमारे 1000 मेगावॅट ऊर्जेची बचत होणार आहे। राज्यासाठी स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शासनाला कर स्वरूपात सुमारे 1200 कोटींचं उत्पन्न अपेक्षित आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि शासनाचा अनुदानावरचा बोजाही कमी व्हायला मदत होईल। ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन आणि कार्यक्षमता या विषयांचा विविध स्तरावरील शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे। नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विषयांमध्ये अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार आहेत। ऊर्जा संवर्धन धोरणामध्ये राज्यातले संपूर्ण CLF ट्यूबलाइट बदलून LED वर आणणे, शेतकऱ्याचे ॲग्रिकल्चर पंप, एनर्जी इफिशियन्सी पंप लावणे, 5 स्टार पंप लावणे, त्याने 30% विजेची बचत होईल। कुकिंग सिस्टीम सौरवर आणणे, राज्यातल्या जेल्स, सार्वजनिक आश्रमशाळा वगैरे जेवढ्या शाळा आहेत, राज्यातल्या सर्व सरकारी, निमसरकारी सर्व बिल्डिंग ग्रीन बिल्डिंग करणे, अशा जवळपास 32 उपाययोजना आपण प्रस्तावित केल्या आहे आणि यातनं 1000 कोटी रुपये 1000 मेगावॅटची विजेची बचत प्रस्तावित केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।